खराडी चंदननगर परिसरातील महिलांचे नेतृत्व मान्य सौ रेणुकाताई सोमनाथ शेठ पठारे यांचा सनसनीत चौकार. आई तुझ्या चरणी आभाळ धरणी देऊन दिसा. 15 पंच 1 मिनिट थांबला. 1 मिनिट सामना थांबवा. एक वाईट एक नो 3 बाउंड्र्या 16 झाले. 17 17 धावा झालेल्या आहेत. कंटिन्यू करा पंच. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. खराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय
तर आपण पाहतो तर नक्कीच तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि या ठिकाणी तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आपण पाहतो 23 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद 23 धावा नक्कीच सूरज आपण पाहतो तर गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. संघासाठी तिसरं षटक सूरजच्या माध्यमातून टाकलं जाते. सामना करतात ते विनीत. यावेळेला विनीतच्या बॅटमधून एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला, मात्र चेंडू तरी बॅटचा संपर्क नाहीये. थोडंसं फलंदाज नाराज आहेत. पंचांकडे अपील केलं जातोय थर्ड अंपायरकडे वाईड स्वरूपात. रिव्ह्यू नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायरकडे घेतला गेलेला आहे वाईड स्वरूपात. फलंदाजाने मागितलेला रिव्ह्यू आहे. पाहूया काय निर्णय येईल. थर्ड अंपायर तिसरा डोळा उघडतायत आणि रिव्ह्यू पाहताना पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहूया. रिव्ह्यू पाहिला जातोय. नक्कीच थर्ड अंपायरकडे थोडासा अपील गेलेला आहे. थोडासा वेळ आहे. नक्कीच 40+ माध्यमातून आजचा दिवस नक्कीच बहाल केला गेलेला आहे 40+च्या सर्वच खेळाडूंसाठी. आणि एक जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट खराडी चषक 2025 महाराष्ट्रातली एक मानाची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या मैदानात IT टॉवरच्या या ग्राउंडमध्ये आपण पाहतो तर सजवली गेलेली आहे. या ठिकाणी नक्कीच पूर्णपणे सजावट आपण पाहत असाल, पॅव्हिलियन्स पाहत असाल. चारी दिशेला अतिशय जबरदस्त पॅव्हिलियन, कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतो एका उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे. व्यासपीठाचा जर आढावा घेतला तर एक जबरदस्त असं मोठं व्यासपीठ या ठिकाणी आपण पाहतो. तर कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला फेअर डिलिव्हरी आहे. या ठिकाणी थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. आणि नक्कीच वळूया मैदानात पुन्हा एकदा विनीत साडी पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतील सूरज विनीत साडी. यावेळेला थोडा लोअर फुलटा चेंडू, बॅटची कडा लागते, पहिलीमध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि इथे मात्र नक्कीच एक धाव नक्कीच मिळेल. विनीतला लक्षात आलं होतं. चेंडू थोडासा आपण पाहतो फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाज करताना पाहायला मिळतात. उंच पुरा असा गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय आणि विनीत मात्र आपण पाहतो सलामीचा फलंदाज आहे. जबरदस्त फटकेबाजी. नक्कीच शॉट सिलेक्शन बाबतीत बोलायचं झालं तर नक्कीच चांगले चांगले शॉट्स आपल्याला विनीतच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 10 चेंडू सामना करत 16 धावांवरती खेळतोय विनीत. यावेळेला ब्लॉक होल. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. यष्टीरक्षक थोडेसे बेसावध आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जिथे एकही धाव द्यायची नव्हती तिथे थोडंसं या ठिकाणी 2 धावा निश्चित मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांमुळे धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पाहायला मिळते ती 22 स्वरूपात 2 धावा नक्कीच 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 26 धावा. एक चांगला खेळ, एक क्रिकेटचा खेळ जिथे नजर खूप महत्वाची असते आणि नजर जर नसेल आपली पक्की तर नक्कीच इथे मात्र नक्कीच आपल्याला थोडंसं नुकसान हे असं सोसावं लागतं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न गुडलेटवरनं चेंडू आपण पाहतो. थोडासा नक्कीच स्लॉट मधला चेंडू होता, थोडासा उजव्या शीच्या बाहेर टाकला गेला. त्यामुळे नक्कीच फलंदाजाला खेळणं थोडंसं अवघड गेलेलं आहे. इथे मात्र नक्कीच पाहूया 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायचंय किती मोठी धावसंख्या इथे उभी राहू शकते. कारण निर्भीड बना तोफ खाना रणात धडाडला. चंदन नगर वॉरियर्सचा क्रिकेट कडाडला. फिरवून बॅट मारून बॉल नाद असा लागला.
नक्कीच आवाज दण आणलेला आहे. नुसता आवाजच दणाणत नाहीये तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी सुद्धा इथे दणदणीत खणखणीत सनसनीत आपल्याला पाहायला मिळते. खराडी चषक 2025 चा हा बाणा आपण पाहतो या ठिकाणी मैदानात. हो क्या बात आहे. गुडलेनवरचा चेंडू आहे, थोडासा उजव्या अशीच्या बाहेर टाकला होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न द्विधा मनस्थिती विनीत, मात्र मला वाटतं पंचांचा इशारा इथे 22 स्वरूपात नक्कीच एक धाव या दरम्यान निश्चित मिळते. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 27 धावा. या 27 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठी धावसंख्या उभी करायची आहे. नक्कीच थोडंसं संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. आयुष 11 शिवणे संघ इथे संघर्ष करताना पाहायला मिळतोय आणि संघर्ष करायला लावणारे कोण आहेत तर राहुल इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक राहुलच्या माध्यमातून टाकलं जाते, ज्याने या अगोदर षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या, 6 धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. पुढचा चेंडू डावखुरा गोलंदाज, यावेळेला मोठा फटका बॅटची कडा, चेंडू जातोय स्लीपला, क्षेत्ररक्षक सज्ज आहे, कोणतेही नुकसान होणार नाही. नक्कीच इथे मात्र एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावफलक थोडासा या ठिकाणी हलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 धावा. या 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक हळूहळू या ठिकाणी धावसंख्या उभी केली जाते. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करण्याची गरज आपण पाहतो. बाउंड्री लाईनवरती आपल्याला पिवळ्या रंगाने षटकार आणि चौकारांचे बोर्ड्स आपल्याला इथे सजवलेले पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅट चिकडा लागते, यष्टीरक्षक चेंडूवरती जातोय, प्रयत्न केला जातोय, झेल मात्र घेता आलेला नाहीये. दरम्यान एक धाव निश्चित पूर्ण केली जाते. या एका धावेने धावफलक आपण पाहतो त्या ठिकाणी हलताना पाहायला मिळतोय. 1 धावा. पूर्ण ग्राउंड आपण पाहतो सजवलेलं पाहायला मिळतंय. पेव्हिलियन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, जबरदस्त व्यासपीठ, कॉम्बॉक्स आणि एक चांगलं आपण पाहतो खेळाडूंसाठी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो जबरदस्त असे. ओहो, यावेळेला पाहूया फटका नक्कीच डीप स्क्वेअरला गेला. कार्पेट शॉट, प्रवास करतोय चेंडू, थोडंसं गचा क्षेत्ररक्षण, त्याचा पुरेपूर फायदा घेत इथे मात्र 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक थोडासा सजवताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 1 धावा. डकआउट मध्ये आपण पाहतो तर चांगले क्षेत्ररक्षण आपलं क्षेत्ररक्षक बसलेले आहेत, फलंदाज बसलेले आहेत, गोलंदाज बसलेले आहेत. यावेळेला फटका नक्कीच कव्हरच्या दिशेने जबरदस्त प्रहार, विराट कोहली सिग्निफिकंट शॉट आपल्याला पाहायला मिळाला इथे. नक्कीच पंचांचा इशारा 4 धावा आपण पाहतो. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. ये हम है यहाँ के बादशाह, चल हवा यूं दे. कव्हरच्या दिशेने फटकेबाजी केली की आपल्याला विराट कोहलीची आठवण येईल. पुल शॉट खेळल्यानंतर आपल्याला रोहित शर्माची आठवण येईल. हुक शॉट खेळल्यानंतर आपल्याला सूर्याची आठवण येईल. यावेळेला आपण पाहूया मोठा फटका उंच गेलेला आहे, मात्र चेंडू आपण पाहतो तडियासारख्या आतमध्ये गोलंदाज प्रयत्न करतायत, झेल मात्र घेता आले नाहीये. 4 खेळाडू चेंडू खाली येत आहेत. नो मॅन झोन मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. नक्कीच थोडासा गर्दी गडबड घोटाळा पाहायला मिळतोय, परंतु धावा मात्र इथे आपण पाहूया 4 षटका समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. एक खराडी चषक 2025 आपण पाहतो एक जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम. निर्भीड बना तोफ खाना रणात धडाडला. चंदन नगर वॉरियर्सचा क्रिकेट कडाडला. फिरवून बॅट मारून बॉल नाद असा लागला. मानाच्या खराडी चषकचा आवाज दणाणला. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतो आवाज दणदणतोय, फटकेबाजीचा आवाज सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी दणाणतोय. आणि नक्कीच हे खराडी चषक जे आहे आपण पाहतो. आत्ता आपण यूट्यूब लिंक जर पाहिली तर नक्कीच माझ्याकडे जे काही ग्रुप्स आहेत आज महाराष्ट्र पातळीवरती सुद्धा या खराडी चषकचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिग्गज खेळाडू आहेत जे याचा आनंद घेत आहेत. नक्कीच त्यांचे रिप्लायज पाहतो आपण यूट्यूबच्या माध्यमातून. हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर जगातील ज्या ज्या देशामध्ये यूट्यूबची परवानगी आहे
वेळ संपल्यानंतर एक मला इथले नियम माहित नाही आहेत सर. 2 प्लेयर बाहेर. पॉवर प्ले आपण जसं आपण पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने खेळाडूंची रचना करतो अगदी त्या पद्धतीने 2 खेळाडू फक्त आपल्याला बाहेर ठेवायचे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे असतात आणि त्याचा वेळ जो आहे तो वेळ जर टाइम आउट झाल्यानंतर एक पनिशमेंट स्वरूपात क्षेत्ररक्षण सजवलं जातं, ज्यामध्ये आपण पाहतो पॉवर प्लेच्या माध्यमातून आपल्याला इथून पुढे क्रिकेट खेळावं लागेल. आणि नक्कीच पाहूया 37 धावा, 1 गडी बाद, अजूनही 1 षटक प्रगती पथावरती आहे. आता मात्र गणित थोडंसं या ठिकाणी संधी मिळाली आहे नक्कीच विनीतला, एक चांगली संधी धावून आलेली आहे. पाहूया संधीचं सोनं करतात का विनीत. फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने हुक करायचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र इथे मात्र नक्कीच फलंदाज पंचांचा इशारा लेग बाईज, या लेग बाईज स्वरूपात 1 धाव निश्चित मिळेल. या एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 38 धावा, 1 गडी बाद, 5वं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेला फटका आहे, जबरदस्त फटका पण या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे, त्यामुळे कोणती धाव, 1 धाव मात्र या ठिकाणी निश्चित मिळेल. मिड ऑनला 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतो, या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला जातोय मात्र यश मिळत नाहीये, संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. गोलंदाजीला निलेश सामना करते विनीत. विनीतला सुद्धा इथे संघर्ष करावा लागतोय, पाहूया काय होईल. विनीतने या ठिकाणी आशा सोडल्या होत्या, एक चांगली गोलंदाजी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, बाद होऊन तंबूत परतावं लागेल विनीतला. धावसंख्या मात्र इथे आपण पाहतो तर स्थिरावलेली पाहायला मिळते, थोडंसं रोखलं गेलेलं आहे. नक्कीच फलंदाजांना इथे थोडंसं आपण पाहतो तर जखडून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने इथे पाहायला मिळालेला आहे. कारण एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाजांना फटकेबाजी न करता लेगबाय स्वरूपात सुद्धा धावा घेण्याचा प्रयत्न करायला लावणं आणि हा संघर्ष करायला लावणं, फलंदाजाला बॅटवर चेंडू न येता कुठेतरी आपल्याला या ठिकाणी चोरट्या धावा घेताना फलंदाज पाहायला मिळतोय. याचाच अर्थ नक्कीच गोलंदाज या ठिकाणी हावी होताना पाहायला मिळत आहेत फलंदाजांवरती. आणि इथे मात्र नक्कीच धावसंख्या जी आहे ती स्थिरावलेली आहे. 2 गडी बाद, 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5वं षटक प्रगती पथावरती आहे आणि या 5व्या षटकात 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये आता किती मोठी धावसंख्या उभी राहील आपल्याला पाहायचं आहे. नक्कीच पुढचा चेंडू निलेशचा, थोडासा बॅट पासून पाहिला असेल, थोडासा यष्टी पासून दूर 7व्या 8व्या स्टंपवरती चेंडू टाकला गेला होता. फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच इथे केला गेला, मात्र धावसंख्या जी आहे ती मात्र जाऊन पोहोचतील 40 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये किती मोठी धावसंख्या उभी राहू शकते आपल्याला पाहायचंय. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र नक्कीच किशोरच्या बॅट मधून जबरदस्त फटका, पुन्हा एकदा त्या शैलीत इथे मात्र नेम लागतोय. इथे बाद होऊन तंबूत परतावं लागेल. 3 गडी बाद, 40 धावा, 1 चेंडूचा खेळ शिल्लक. त्या गाण्यावर मला नाचायचं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, नक्कीच पाहूया काय होईल. चला बॅटरचं नाव सांगायचं प्लीज. चेतन, नवीन फलंदाज चेतन आपण पाहतो तर नक्कीच दुसऱ्या टोकाला शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती काय चमत्कार होईल पाहायचं आपल्याला. षटकार, चौकार, 2-1, वाईड, नो विकेट, काय होणार आहे पाहायचंय. 40 धावा धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत. मोठा फटका नक्कीच आलेला आहे, चेंडू जाईल सीमा पार. दणदणीत, खणखणीत, सणसणीत कराडी चषक 2025 6 मानाचा षटकार. शेवट गोड झालेला आहे नक्कीच. फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य सुरेंद्र दादा बापूसाहेब पठारे यांचा उत्तुंग षटकार. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही रे.
पुढे या मैदानामध्ये आपण पाहत होतो या ठिकाणी 47 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेले ते राहुल भैया साठे आणि त्यासोबत रियाज पटेल आणि गणेश. आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजीला सज्ज गणेशने गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. आता पुन्हा एकदा संधी आहे. पाहूया रहीम 11 संघ या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 30 चेंडूचा या ठिकाणी सामना नक्कीच 37 धावांचा पाठलाग. पहिला चेंडूवरती आपण पाहतो राहुल भैया या ठिकाणी फटका लगावलेला चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज स्वतः इथे मात्र झेल घेतील. पहिला चेंडू बाधून परतावा लागेल. नक्कीच एक आक्रमक फलंदाजी सुरुवात केली होती मात्र ती काही फारशी त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडे चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय नक्कीच आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती इथे नक्कीच झेलबाद होऊन परतावं लागेल. राहुल भैया यांना त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात हमीद आणि रियाज हे दोन्ही फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच 29 चेंडू अजूनही कोट्यामध्ये शिल्लक आहेत, खर्च करायचे. धावसंख्या 47 एक फारसं मोठं आव्हान नाहीये नक्कीच, परंतु पाठलाग करत असताना विकेट सुद्धा टिकवणं हे खूप मोठं आव्हान नक्कीच या ठिकाणी रहीम 11 संघाला असणार आहे. यावेळेला थोडा आगळ्या वेगळ्या शैलीत फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फटका फसतोय. प्रयत्न केला जातोय. नक्कीच एक 30 यार्ड सर्कल आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. केवळ 2 खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न एका आगळ्या वेगळ्या पत्क्याबाजीमधून घेण्याचा प्रयत्न नक्कीच इथे फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. मात्र यश इथे मात्र मिळत नाहीये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेश टू हमीद. तो यावेळेला गोलंदाजीमध्ये आपण पाहतो बदल केला गेलेला आहे. गणेशला माहित आहे की काय करायला हवं. आपण फलंदाज आक्रमक होत असेल तर आक्रमक फलंदाज रोखण्यासाठी आपण विकेट्समध्ये गोलंदाजी न करता थोडंसं यशीच्या बाहेर जर गोलंदाजी केली तर नक्कीच फलंदाज थोडासा या ठिकाणी नक्कीच फंबल होताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच उजव्या यशीच्या बाहेर टाकला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू प्रवास करतोय. धावत संख्या जी आहे नक्कीच इथे पाहतो एक गडी बाद एक. T20 गाडी नंबर 360 पल्सरची गाडी. या पल्सरच्या गाडीची चावी गाडी तशीच चालू ठेवून कोणीतरी गेलेलं आहे. ज्याची कोणाची असेल पल्सर 360 आपण चावी कॉम्बॉक्स मध्ये घेऊन जायची. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज इथे गणेश. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू फटका लगावलेला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. आपटत दोपटत चाडत पुसत धडपडत चौकार. 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारेल. एक गडी बाद 5 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. 360 पल्सरचा क्रमांक आहे आणि कुणाची चावी इथे आहे. गाडीला राहिली होती ती कॉम्बॉक्स मध्ये घेऊन जायची आहे. T20 पल्सर. चला वळूया मैदानात. पुन्हा एकदा एक गडी बाद 5 धावा. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. नक्कीच चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र झेल बांधून परतावं लागेल. दुसरा झटका जबरदस्त झेल. नक्कीच रहीम 11 संघ थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडे चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. आपण पाहूया नक्कीच एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कधी सामना कोणत्या दिशेने झुकेल हा अंदाज वर्तवणं थोडंसं नक्कीच अवघड असतं.
आणि त्याचा एक नमुना आपण पाहिला असेल इथे रहीम 11 संघ थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद करून तंबूत परतवलेले आहेत. एक षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 5 धाबा. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 24, गरज आहे 42. अल्टीपल्टी असं म्हटलं चालेल. 24-42 4-2-2-4 असे गणित या ठिकाणी समीकरण आहे. म्हणजे जवळपास 24 धाव चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीला मला वाटतं या ठिकाणी आमंत्रित केलं गेलेलं आहे गोलंदाज अमीर तांबोळी, मेन फ्रॉम नातेपुते. एक नातेपुतेचा खेळाडू नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सोलापूर जिल्ह्यातील एक गाव एक नातेपुते आणि त्या गावचा हा खेळाडू आहे. या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी त्याला पण आमंत्रित केलं गेलेलं आहे. कप्तानाने जबाबदारी नक्कीच त्यांच्या खांद्यावरती सोपवलेली आहे आणि अमीर तांबोळी या ठिकाणी गोलंदाजी करतील. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकलं जाईल. अमीरच्या माध्यमातून त्याचा सामना करेल इथे मात्र अमीर टू हमीद. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणात थोडासा आपण बदल पाहतो नक्कीच. पहिला चेंडू आहे हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. मनगटाचा वापर खांद्याचा वापर नाही करता सन्मान दिलेला चेंडूला. कारण आपण पाहिला असेल स्लॉट मधला चेंडू होता. सन्मानपूर्वक खेळला गेला. क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतो केलं गेलेलं आहे. दरम्यान एक धाव निश्चित मिळते आणि एका धावेने धावफलकावरती आपण पाहतो धावसंख्या जी आहे ती 2 गडी बाद 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण आपण पाहतो पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. डीप विकेटला एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक सजवलेला. मिड ऑन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर गली स्लिप, त्याचबरोबर लेग स्लिप आणि डिप्स कव्हर लेग. ओहो इनेच चेंडू, क्या बात आहे. इथे मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न. गती कमी वेग कमी अचूक टप्प्यावरती मारा. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते आपल्याला, कधी गतीने आणि कधी वेगाने तर कधी टप्प्याने. फलंदाजाला कुठेतरी इथे मात्र नक्कीच थांबवलं जात आहे, थोपवलं जात आहे, रोखलं जात आहे. एक चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते अमीर तांबोळीच्या माध्यमातून. अमीर तांबोळीला मात्र सामोरं जाताना फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला म्हणजेच आजूला इथे संघर्ष करावा लागतोय. लोअर फुल टॉस चेंडू आहे. फटका मारायचा प्रयत्न नक्कीच फसतोय. नक्कीच लेग स्लिपला क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव निश्चित मिळेल. पंचांचा इशारा मात्र इथे येतोय लेग बाईज स्वरूपात एक धाव. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक थोडासा हलताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 7 धावा धावफलकावरती आपल्याला सजवलेल्या पाहायला मिळतात. ओहो यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे. फटका लगावलेला आहे. चेंडू जाईल सीमा पार. दांडळीत खणखणीत सणसणीत षटकार. फटका असा ध्वदार हा गेला गगनचुंबी षटकार. पुणे महानगरपालिकेचे शासन नियुक्त नगरसेवक मान्य शांताराम बापू कटके यांचा बुलंदी षटकार. 2 गडी बाद 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहूया अमीर पुढचा चेंडू. इथे मात्र धावसंख्येचा आढावा घेतला तर 20 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. रिव्हर्सचा फटका फुल टॉस फुल टू लॉस. चेंडू जातोय आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत खरबडत गेलेला हा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. सीमारेषा वेधून गेला आरपार हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. ओहो गती कमी केली गेली होती, वेग कमी केला गेला होता. इथे नक्कीच फलंदाजाला खेळताना अवघड गेलेला चेंडू आहे आणि इथे मात्र नक्कीच इथे आपण पाहतो स्पोर्ट्समनशिप पाहायला मिळते. नक्कीच फलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि नक्की मित्रांनो या स्पोर्ट्समनशिप साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. नक्की स्पोर्ट्समनशिप किती महत्वाची असते. प्रामाणिक आपण क्रिकेटशी राहिल्यानंतर क्रिकेट सुद्धा आपल्याशी प्रामाणिक राहतं आणि एक प्रामाणिक खेळाडू नक्की ज्या खेळाडू कायम पाहिलं जाईल. आणि खराडी चषक 2025 ची हीच तर खरी किमया आहे.
आणि हेच तर खरं वैभव आहे की इथे हा जंटलमॅन गेम म्हणून ह्याला ओळखलं जातं आणि त्याच प्रकारचे खेळाडू सुद्धा आपल्याला या खराडी चषकमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच मैदानात वळूया आपण. थोडासा या ठिकाणी बदल होतोय. नक्कीच फलंदाज जे आहेत मैदानात तंबूत परतलेत. नवीन फलंदाज तंबूत मैदानात परतलेले आहेत आणि इथे पाहूया नवीन फलंदाज जे आहेत अजीज माफ करा अजीज या ठिकाणी खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतील. रहीम 11 संघाकडनं एक नवीन फलंदाज. मात्र गोलंदाजीमध्ये कोणताही बदल नाहीये. गोलंदाजी मात्र इथे आपण पाहतो कौतुक नक्कीच करावं लागेल. पुन्हा मला वाटतं या ठिकाणी गोलंदाजीला संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले ते गणेश आणि त्यांचा सामना करतील ओ हो गती कमी वेग कमी गुडलेनवरचा चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू पहिला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी डॉट. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहिली जाते. 3 गडी बाद 17 धावा. यावेळेला थोडासा यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे. जोरदार अपील सुद्धा केला गेलेला आहे. फलंदाज वाईडची अपील करतायत आणि गोलंदाज इथे मात्र नक्कीच विकेट म्हणजेच कॉट बिहाइंड द विकेटची अपील करतायत. थर्ड अंपायर नक्कीच आपण पाहतो थर्ड अंपायरकडे वळलेलो आहोत. पाहूया काय निर्णय येईल थर्ड अंपायरचा. नक्कीच थर्ड अंपायरवरती एक खूप मोठी जबाबदारी आणि नक्कीच खराडी चषक 2025 मध्ये हे असे काही नक्कीच थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळतील. गमती जमती पाहायला मिळतील. कारण सामना जो आहे तो आपण पाहतो तो 40+ सामना चालू आहे आणि खराडी चषक 2025 एक मानाची स्पर्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गाजते आहे आणि नक्कीच सातत्याने आणि नित्य नियमाने आपण पाहतो ही स्पर्धा कायम खेळवली जाते. ज्याचं नेतृत्व किंवा ज्याचं कर्तृत्व किंवा ज्याचा संपूर्ण जो भार आपल्या खांद्यावरती घेतला जातो ते माननीय श्रीयुत पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड सर यांच्या माध्यमातून या संपूर्ण टुर्नामेंटचं आपण पाहतो आयोजन नियोजन केलं जातं. स्वतः या ठिकाणी आपण पाहतो तर जातीने हजर राहून संपूर्ण इथे देखरेख करताना आपल्याला ते कायम पाहायला मिळतात आणि एक वेगळ्या शैलीवरती वेगळ्या धर्तीवरती या स्पर्धेचं आयोजन नियोजन संयोजन केलं गेलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहतो प्रथम पारितोषिक जे आहे 2,22,222 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच जाहीर केलं गेलेलं आहे. एक मोठं पारितोषिक जबरदस्त पारितोषिक नक्कीच या मैदानात कोण घेणार आहे आणि कोण विजेता होणार आहे खराडी चषक 2025 नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि पंचांचा इशारा इथे थर्ड अंपायरचा इशारा आलेला वाईड चेंडू आहे. नक्कीच या ठिकाणी एका अवांतर धावेची भर आणि धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. 3 गडी बाद 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुढे येऊन सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न आहे आणि इथे नक्कीच बाद होऊन परतावं लागेल तंबूमध्ये. खूप चांगला प्रयत्न होता. खूप चांगला गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. धावसंख्या आहे नक्कीच 16 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे आणि एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. संघर्ष पाहायला मिळतोय. फलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. बॅटर नेम प्लीज. इम्रान आपण पाहतो तंबूतनं आता मैदानात गेलेले आहेत. नक्कीच मैदान गाजवायचंय. मैदान सजवायचंय. षटकारांनी चौकारांनी सजवायचंय. परंतु ते कसं सजवायचं ह्याचा मात्र नक्कीच मेळ लागत नाहीये. कारण इथे मात्र खेळ दाखवला जातोय तो सुद्धा आपण पाहतो गणेशच्या माध्यमातून. गणेशचं नक्कीच इथे कौतुक करावं लागेल. एक चांगली गोलंदाजी राईटम ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळत आहेत. कंजूसभरी गोलंदाजी केली जाते. नक्कीच आतापर्यंत 4 गडी तंबूत पाठवले त्यापैकी 3 गडी जे आहेत ते नक्कीच इम्रान माफ करा गणेशने पाठवलेले आहेत. ओहो यावेळेला चेंडू खोदून काढलेला आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू प्रवास करतोय. पाहूया काय होईल. क्षेत्ररक्षण झालेले दरम्यान 2 धावा मात्र इथे निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी मात्र आपण पाहतो धावफलक या ठिकाणी थोडासा आपल्याला हलताना पाहायला मिळेल. धावफलकावरती जाऊन पाहूया. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 4 गडी बाद 20 धावा या ठिकाणी धावफलकावरती सजवल्या गेलेल्या आहेत.
एक चांगली गोलंदाजी नक्कीच गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ज्याने आतापर्यंत 9 चेंडूंचा मारा केलेला आहे. 9 चेंडूंमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत आणि 3 गडी तंबूत परतावलेले आहेत. एक जबरदस्त क्रिकेट आणि एक जबरदस्त गोलंदाजी आज आपल्याला या कराडी चषक 2025 मध्ये या 40 प्लसच्या या खेळाडूकडनं मैदानात खेळताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन राईट मोरचा विकेटचा मारा सामना करेल इम्रान खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. यावेळेला इम्रानच्या बॅटमधून एक मोठा फटका, नक्की चेंडू मात्र उंच गेलेला आहे, स्थिर राहतोय का पाहूया. नो मॅन झोन मध्ये चेंडू आहे, इथे मात्र 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. 4 गडी बाद 22 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही चेंडूंचा आढावा घेतला तर 14 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. चौदा चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. नक्कीच झुंज द्यावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतो तर समालोचक प्रशांत आदवडे सर मुंबई विरार या इथून आलेले आहेत. नक्कीच 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समालोचक कक्षामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. नक्कीच पाहूया 14 चेंडू 25 धावांची गरज. तसं पाहायला गेलं सामन्याचा जर थोडासा अंदाज घेतला तर नक्कीच एक मोठी फटकेबाजी, एक षटकार चौकाराची आतिषबाजी थोडीशी झाली तर गणित बदलू शकतात. ही गणित बदलायची कशी? गुणाकार करणं गरजेचं आहे. भागाकार होत चाललेला आहे. गोलंदाज भागाकारावरती भर देतोय, फलंदाजाने गुणाकारावरती भर दिला पाहिजे. गणित बदलत जातील. नक्कीच पाहूया. ओ यावेळेला मात्र आपण पाहतो तर गुडलेनवरचा चेंडू आहे, थोडासा मुसळी मारतोय. फलंदाजाला खेळणं अवघड जाते, गती कमी केली गेली आणि उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक सावध आहेत. यष्टीरक्षकाने नक्कीच या ठिकाणी सुंदर असं यष्टीरक्षण केलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालेलं आहे गणेशला आणि त्यामुळे अजूनही धावसंख्या स्थिर आहे. 4 गडी बाद 22 धावा. 13 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. सामन्याला एक वेगळी कलाटणी निश्चित मिळू शकते. पाहायचं आपल्याला काय होईल. ओ यावेळेला पाहिलं असेल, वाट पाहिली, वाट लावली, चेंडू चाललेला आहे, आपटत दोपटत चाडत बुसत धडपडत सरपडत गेलेला हा चौकार. नक्कीच 4 धावांनी थोडासा फरक पडेल. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. 4 गडी बाद 26 धावा 12 चेंडूंमध्ये 21 धावांची. निर्भीड बना तोफ खाना रणात धडाडला, चंदन नगर वॉरियर्सचा क्रिकेट कडाडला. 12 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे 21 धावांची. लढत आहे, जबरदस्त अशी लढत पाहायला मिळते. झुंज पाहायला मिळते, युद्ध पाहायला मिळते, लढाई पाहायला मिळते. नक्कीच प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल, निर्णायक चेंडू असेल. मग तो चेंडू निर्णायक कुणासाठी असेल, फलंदाजासाठी की गोलंदाजासाठी, हे मात्र नक्की येणारी वेळ सांगेल. थोड़ा सा या ठिकाणी नक्की टीम मीटिंग, सुबह की चाय और बुजुर्गों की राय लेनी चाहिए. लेकिन बुजुर्गों की राय कौन लेगा? अगर हम सब 40 प्लस के खिलाड़ी है तो जरूर यहाँ पे बुजुर्गों की राय लेना हमारा ही काम है. और यहाँ पे जो अच्छी तरह से चलता हुआ यहाँ पे जरूर देखेंगे. यहाँ पे अभी भी 12 गेंदों का खेल शेष है, 21 रनों की जरूरत है. और जैसे कि देखा जाएगा तो अभी फिलहाल ये 4 ओवर का खेल समाप्त होते हुए 26 रन यहाँ पे स्कोर बोर्ड पे लग चुके हैं. नक्कीच आपल्याला 5 षटकाचा खेळ, आपला टायमर जो आहे तो सुद्धा चालू आहे. आपल्याकडे किती वेळ उरलेला आहे याचा सुद्धा पंच आपल्याला नक्कीच अंदाज देतील. त्यामुळे नक्कीच सुरुवात करायची आहे नक्कीच खेळाला लवकरात लवकर, अन्यथा आपल्याला पेनल्टी स्वरूपात नक्कीच आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. धावसंख्या पाहूया काय गणित मांडली जात आहेत. नक्कीच इथे आता जी टीम मीटिंग झालेली आहे, टीम मीटिंग मध्ये धावा रोखण्यासाठी काय नियोजन नक्कीच केलं जाते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गनिमी काव्याने स्वराज्य मिळवलं होतं आणि गनिमी काव्याने फक्त स्वराज्य मिळवलं तसं त्या पद्धतीने नक्कीच आज खेळाडू सुद्धा, कप्तान सुद्धा, एक संघ सुद्धा गनिमी काव्याने बरेचसे विजय खेचून आणतो, विजयश्री खेचून आणतो आणि या ठिकाणी तेच करणं गरजेचं आहे. हे 11 मावळे मैदानात आहेत. हे 11 मावळे मैदानात काय करतील, झुंज कशी देतील, कशी लढत देतील पाहूया. आपल्याला नक्कीच पाहायचं आहे. नक्कीच गोलंदाजीला मात्र आपण पाहतो अविनाशवरती कप्तानाने जबाबदारी सोपवली आहे, त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. अविनाश गोलंदाजी सज्ज, राईट मोर द विकेटचा मारा करेल, सामना करेल. इथे मात्र अजीज पहिला चेंडू आहे, थोडासा उजव्याशी बाहेर टाकलेला चेंडू
संधी होती मोठा फटका खेळायची, मात्र नक्कीच पाहूया. पंचांचा इशारा वाईडचा आहे, वाईड स्वरूपात एक धाव मिळेल आणि एक अवांतर धावेची भर. 2 धावा या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती सजवल्या जातील. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय. नक्कीच 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि जर गणित पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे ती 19 धावांची. 12 चेंडू 19 धावा. मोठा फटका आहे, उंच फटका आहे, पाहायचं काय होईल. चेंडू जाईल का, चेंडू जाईल सीमा पार. कॉम्बॉक्सच्या दिशेने वाटचाल करतोय. इथे हा दणदणीत खणखणीत सणसणीत मानाचा षटकार. फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य नानासाहेब कोंडीबा अबनावे यांचा उत्तुंग षटकार. 11 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे ती 13 धावांची. आता आपण पाहायचंय 11 चेंडू 13 धावा. एक गणित आहे, मगाशी आपण पाहिलं असेल. बॉल द्यायचा आहे. येस, थोडस आपण पाहतो चेंडू मध्ये बदल होईल. जुनाच द्या. इथे मात्र 11 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे 13 धावांची. नक्कीच मला वाटतं सूचना पूर्वसूचना दिलेली आहे सर्व संघांना की कोणत्या क्षणी चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर आपल्याला नवीन चेंडूनेच खेळावं लागणार आहे, याची नोंद घ्यायची. इथे मात्र 11 चेंडूंमध्ये आता गरज आहे 13 धावांची. कराडी चषक 2025चा एक दर्जेदार सामना आपण पाहतो या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतोय. अन्ना 11 विरुद्ध रहीम 11, माफ करा, आयुष 11 शिवणी विरुद्ध या ठिकाणी रहीम 11 या संघा दरम्यान. आतापर्यंत पाहिलं असेल 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज होती. गणित होतं वेगळं. आता मात्र गुणाकारांनी सुरुवात झालेली आहे. 11 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू आहे. स्क्वेअर लेगला आपण पाहतो चेंडूवरती क्षेत्ररक्षक दज्ज आहे. एक धाव निश्चित मिळते. इथे मात्र रोखला गेलेलं आहे एका धावेवरती आणि या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या मात्र बदलताना पाहायला मिळते. 4 गडी बाद 35 धावा. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांची गरज आहे. ओहो, यावेळेला चेंडू उजव्या शीच्या बाहेर. चार गडी बाद 35 धावा. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. पुढे येऊन सरसावून डान्सिंग डाऊन द फटका सजवलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि मात्र इथे नक्कीच ओहो हो छेल बाद. नक्कीच आपण पाहूया. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय, आता मात्र 8 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. थोडंसं गणित पुन्हा एकदा. कधी आपण पाहतो तर सामना फलंदाजीकडनं झुकतोय तर कधी गोलंदाजीकडनं झुकतोय. याचा आनंद मला वाटतं नक्कीच मनोरंजन जे होते प्रेक्षकांचं होते. प्रेक्षकांच्या नक्कीच काळजाचा ठोका या ठिकाणी चुकतोय. कारण बॅट जरी फलंदाजी हातात असली तरी चेंडू मात्र नक्कीच गोलंदाज हातात आहे आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामन्याला कलाटणी देणं हे खरंच खूप एक कौतुकास्पद असतं. आणि इथे पाहूया 8 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. फलंदाजीला पाहूया सूरज या ठिकाणी खेळपट्टीच्या मुख्य डोकाला खेळताना पाहायला मिळेल. मला वाटतं जुना चेंडू आलेला आहे आणि नक्कीच मॅच बॉल आपण ज्याला असं म्हणतो, जो महत्वाचा चेंडू आहे तो या ठिकाणी परत आलेला आहे आणि नक्कीच चेंडूत पुन्हा एकदा बदल केला गेलेला आहे. मॅच बॉल ज्याला आपण म्हटलं जातं, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल आतापर्यंत गेले 3 ते 4 षटकं टाकली गेली. धावसंख्येचा थोडासा आढावा घेतला. 8 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. अविनाश 2, पुन्हा एकदा सूरज. रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे. पाठलाग केला जातोय चेंडूचा. काय होईल, एक धाव निश्चित. ओ हो हो, जबरदस्त चपळता पाहायला मिळाली, चपळाई पाहायला मिळाली. आपल्या संघाला जिंकण्यासाठी काय काय करावं लागतंय, काय कष्ट करावे लागतात याचं एक नक्कीच उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच एक धाव या दरम्यान निश्चित झालेली आहे. 7 चेंडूंमध्ये गरज आहे ती 11 धावांची.
7 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू घेऊन इथं मात्र गोलंदाजी करतील अविनाश, सामना करेल इम्रान. यावेळेला आपण पाहतो इम्रानच्या बॅट मधून कडकडीत प्रहार. चेंडू जाईल सीमा पार, दणदणीत कणकणीत सणसणीत. खराडी चषक 2025 चा मानाचा षटकार. फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य सुरेंद्र दादा बापूसाहेब पठारे यांचा उत्तुंग षटकार. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे. 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. गणित बदलतायत, चित्र बदलतंय. भागाकाराकडून आता गुन्हेगाराकडे वळायला लागलेले आहेत. नक्कीच पाहूया सामना कोणत्या दिशेने झुकेल. अजूनही नक्कीच क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आणि आपण पाहतो तर ज्याचा अंदाज वर्तवण्यात बऱ्याच जणांच्या नक्कीच पिढ्या हयात गेल्या, परंतु अजूनही क्रिकेटला कोणी ओळखू शकलं नाहीये. क्रिकेट कोण जिंकणार कोण हारणार हा कायम प्रश्नचिन्ह आजपर्यंत राहिलेला आहे आणि इथे मात्र नक्कीच हाच प्रश्नचिन्ह घेऊन आपण पाहतो मैदानात रहीम इलेव्हन विरुद्ध 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. पाहूया काय होईल, गणित बदलेल का, 6 चेंडू कसे टाकले जातील. गोलंदाजीची जी धुरा आहे राज रणदीप यांच्यावरती सोपवलेली आहे. नक्कीच 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आणि सूत्र जी आहेत ती नक्कीच आपण पाहतो गोलंदाजी सूत्र जी आहेत ती राज यांच्या हातात. फलंदाजीला मात्र आपण पाहतो तर सूरज ज्याने आत्ताच आपण पाहतो पदार्पण केलेलं आहे. अजूनही बॅट जी आहे ती अजूनही तळपली नाहीये. मात्र ऐन टायमाला जेव्हा आपण पाहतो ज्यावेळेला खरी काळाची गरज असते, सामन्याला खरी गरज असते, अशी एक परिस्थिती आहे. नक्कीच ही परिस्थिती निभावून नेणं थोडंसं दबावातलं काम, प्रेशर जे काय असतं हे नक्कीच आपल्याला शेवटच्या षटकामध्ये बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं आणि प्रेशर घेऊन फलंदाजी करणं थोडंसं एक नक्कीच आव्हानात्मक असतं. पाहूया 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. यावेळेला फटका नक्कीच पाहूया. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. 4 धावा. इथे मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल, विजयाच्या उंडवट्यावर आणून ठेवलेलं आहे. नक्कीच इथे आपण पाहूया सूरजने आणि नक्कीच धावसंख्या जी आहे 46. 5 चेंडूंमध्ये आता मात्र 1 धावेची गरज. इक्वल अप आपण समोर या ठिकाणी झालेलं आहे. पाहूया 5 चेंडू 1 धावेची गरज. औपचारिकता शिल्लक आहे. काय होईल पाहायचं आपल्याला, सूरज काय करतील. इथे मात्र सन्मान दिलेल्या चेंडूला हलक्या हाताने खेळून गेला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती 1 धावेने. इथे मात्र नक्कीच विजय श्री खेचून आणलेला आहे रहीम इलेव्हन संघाने. इथे मात्र विजयी होताना पाहायला मिळतोय आणि सामनावीरचा पुरस्कार जो आहे तो मात्र नक्कीच या ठिकाणी निलेश लोंढे हे सामनावीर या सामन्यातील या ठिकाणी नक्कीच झालेले आहेत. निलेश लोंढे आपण पाहतो त्या ठिकाणी सामनावीर पुरस्कार. नक्कीच त्यांना मी विनंती करून आपण व्यासपीठाकडे जायचंय. निलेश लोंढे